ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारताच्या तिन्ही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले। आमचं लक्ष केवळ दहशतवाद्यांचे अड्डे होते, पण त्यांच्या बाजूने पाकिस्तानी लष्कर उतरलं। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव पाकिस्तानातील सैन्याला त्यांच्या तळांना लक्ष करावं लागलं। ही बाब भारतीय सैन्यानं सांगितली। याच पत्रकार परिषदेदरम्यान एक मुद्दा चांगलाच गाजला, तो म्हणजे किराणा हिल्सचा। पत्रकार परिषद सुरू असतानाच एका पत्रकारानं भारतीय सैन्य दलाला किराणा हिल्स बाबत प्रश्न विचारला। त्याला भारतीय सैन्य दलानं दिलेल्या उत्तरानंतर सोशल मीडियावर किराणा हिल्स चर्चेत आलाय। तर जाणून घेऊयात किराणा हिल्स म्हणजे काय, ते नेमकं कुठे। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतायत माय महानगर। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेलं किराणा हिल्स हे पाकिस्तानातील एक ठिकाण आहे। केवळ ठिकाणच नव्हे तर पाकिस्तानाच्या अण्वस्त्रांचा एक साठा सरगोतातील किराणा हिल्स मध्ये असल्याचं मानलं जातं। किराणा हिल्स मध्ये भूमिगत तळ आहे, ते सरगोता हवाई तळापासून जवळपास 8 किलोमीटर दूर आहे। जवळपास 70 चौरस किमीचा भाग पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे। हा परिसर अतिशय सुरक्षित मानला जातो। पाकिस्तानात सुरक्षित मानला जाणाऱ्या आणि अण्वस्त्र साठा असलेल्या सरगोतातील किराणा हिल्सवर भारत पाकिस्तान युद्धादरम्यान हल्ला झाल्याच्या चर्चा सुरू होत्या। त्यानंतर चर्चेत आलेलं हे ठिकाण गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलं। त्यावेळी सॅटेलाइट फोटोंमध्ये सरगोदातील मुशक विमानतळाच्या धावपट्टीवर हल्ला झाल्याचं दाखवण्यात आलं। सरगोदा आणि किराणा हिल्स यांच्यातलं अंतर फारसं नाही, त्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्र भंडारावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली। मात्र भारतीय सैन्याने किराणा हिल्सवर आपण हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलं। आता जाणून घेऊयात किराणा हिल्सचं महत्व काय। अमेरिकेच्या उपग्रहानं 1990च्या आसपास पाकिस्तानात केल्या जाणाऱ्या अण्वस्त्र चाचणीच्या तयारीचे फोटो टिपले। अमेरिकेनं आक्षेप घेतल्यानंतर पाकिस्ताननं चाचणी रद्द केली, पण तरीही या भागात पाकिस्ताननं अण्वस्त्र साठा लपवल्याची शंका सातत्यानं वर्तवली जाते। विशेष म्हणजे पाकिस्तानातील सरगोदामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध सामुग्री बऱ्याच मोठ्या कालावधीपासून साठवून ठेवण्यात आल्याची चर्चा जगभरात आहे। 1990च्या दशकापासून अण्वस्त्रांचा साठा असल्याचं मानलं जातं। त्यावेळी पाकिस्तानला पहिल्यांदा चीनकडून M11 क्षेपणास्त्र मिळालं होतं। याचा वापर आता पाकिस्तान गजनवी आणि शाईन-1 शॉर्ट रेंज मध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये करतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।